पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन जे आहे सुरू झालेलं आहे. रजिस्ट्रेशन करत असताना सविस्तर म्हणजे ह्या ठिकाणी जी काही खरी माहिती असेल तीच माहिती नोंद करा, जेणेकरून तुम्हाला पुढे जे भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही. जर तुम्ही त्या ठिकाणी खोटी माहिती जर ह्या ठिकाणी अंदाजे रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला भविष्यामध्ये पुढे ज्या अडचणी आहेत तर त्या सध्या बघा निर्माण होऊ शकतात. त्या अनुषंगाने इथं सूचना देखील देण्यात आली. ती म्हणजे अर्जात म्हणजे पत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यास अनधिकृत खाडाखोड करणे किंवा पाठवलेल्या दाखल्याचा प्रतीतील नोंदीमध्ये अनधिकृत खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखल सादर करणे, तसेच विहित केलेल्या आहारतेत अटी पूर्ण न करणे किंवा विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे अथवा गैरवर्तवणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल किंवा इतर योग्य अशा शिक्षेस तो पात्र या ठिकाणी ठरू शकतो. तर जे काही तुम्ही स्वप्रमाणपत्र रजिस्ट्रेशन करत असताना जी माहिती आहे तर ती माहिती क्रॉस व्हेरिफिकेशन करूनच सध्या बघा पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनचा जो काही टॅब आहे तर त्याच्यामध्ये भरा, जेणेकरून तुम्हाला पुढे जर तुमचं सिलेक्शन झालं तर त्या सिलेक्शनमध्ये या ठिकाणी तुम्ही पुढे जी काही अपात्र असाल तर ते अपात्र सध्या होणार नाही. त्याच्यासाठी जे काही सध्या या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जे प्रमाणपत्र आहे तर ते प्रमाणपत्रामध्ये काही खडाखोड करून त्या ठिकाणी अपलोड करू नका किंवा जी चुकीची माहिती असेल, अनधिकृत माहिती असेल तर ती देखील सध्या बघा त्या ठिकाणी अपलोड करू नका. सविस्तर संपूर्ण माहिती जी आहे ती क्रॉस व्हेरिफाय करूनच सध्या जे स्वप्रमाणपत्र आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही भरा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची जी काही अपात्र असेल किंवा कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर ही एक महत्त्वाची बघा माहिती होती. तर सेल्फ सर्टिफाय करताना व्यवस्थित शांत चित्तेने माहिती भरा, क्रॉस व्हेरिफाय करा. तुम्हाला माहिती नसेल तर इतरांना तुम्ही ती माहिती क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणून सध्या विचारू शकता. काही तुमच्या कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याच्यावर तुम्हाला त्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.